कसं आहे जयदीप, ही लढाई खरं तर कौटुंबिक ही कधी नव्हतीच. आमचा उमेदवार जिंकलेला आहे, आमच्या उमेदवारांनी कष्ट घेतलेले होते. कोण कसं काय कधी हारलं, कशामुळे राजकारण आहे, हार जीत तर होणारच होती. सुप्रिया सुळे मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या आहेत, याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शर्मिला पवार आहेत. कसं विश्लेषण करता या निवडणुकीचं? कालच निर्णय झालेला आहे आणि सर्व मतदारांनी एक जो निर्णय घेतलेला होता आणि पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना साथ द्यायची. सुप्रियाताईंचं जे काम, सुप्रियाताई एक अतिशय उत्तम संसदपटू हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे आणि पुन्हा एकदा मतदारांना सुप्रियाताईंना पार्लमेंट गाजवण्यासाठी दिल्लीला पाठवायचं होतं आणि तो निर्णय त्यांनी घेतला आणि त्याचा निकाल आपण सर्वांनी काल पाहिलेला आहे. 1,58,000चं लीड मिळेल असं वाटलं होतं का तुम्हाला या निवडणुकीमध्ये? नाही, खरं तर मला जर वैयक्तिक विचारशील तर मला पण एक आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. कारण आम्हाला एवढं अपेक्षित नव्हतं. याच्यापेक्षा थोडंसं कमीच माझ्या डोक्यामध्ये मी धरून चाललेली होते. परंतु मतदार शेवटी मायबाप जनता आहे, त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली होती आणि हे मला असं वाटते एक त्यांच्या मनामध्ये एक जी खदखद होती किंवा एक जो रोष होता सरकारच्या प्रती, त्याचा रोष तो त्यांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिलेला आहे. एकंदरीत विजयाची कारणं आणि जे पडलेले उमेदवार आहेत ते तुमच्या जाऊबाईच आहेत, त्यांच्या पराभवाची कारणं काय तुम्ही सांगू इच्छिता? कसं आहे, आता ते कोण कसं काय कधी हारलं, कशामुळे हारलं ह्याचं आता विश्लेषण बसण्याची खरं तर गरज नाही आहे. निदान आम्ही तरी नाही, आम्ही आमचा उमेदवार जिंकलेला आहे, आमच्या उमेदवारांनी कष्ट घेतलेले होते. आमचा उमेदवार वरचेवर मतदारसंघामध्ये फिरत राहिलेला होता आणि लोकांचा संपर्क होता. तर मला असं वाटतं आम्ही फोकस फक्त आमच्या उमेदवारावरती केला होता आणि शेवटी हे राजकारण आहे, हार जीत तर होणारच होती आणि ताईंनी त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कुटुंब म्हणून, या पवार कुटुंब म्हणून या निवडणुकीकडे कसं बघता? कारण तर ह्याच्या आधी खूप वेळा तुम्ही बोललेला आहात, पण आता निकाल लागलेला आहे. काय फायदे आणि काय तोटे झाल्यासारखं तुम्हाला वाटतं? कसं आहे जयदीप, ही लढाई खरं तर कौटुंबिक ही कधी नव्हतीच. ही वैचारिक एक लढाई होती. एक मतभेद झालेले होते, मनभेद निश्चितपणे नाही आहेत आणि शेवटी एकाच घरामध्ये असं व्हायला नको होतं आणि जे घडलेलं आहे पण त्याला आम्ही सर्वजण सामोरे गेलेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीने सामोरे गेलेलो आहोत. आपल्याला काही कोणावरती निंदा त्यांची टीका करायची नाही आहे किंवा जे काय आहे हे राजकारण आहे, याच्यामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. तुम्ही आत्ता म्हणालात की ते मतभेद होते, मनभेद नव्हते. त्यानंतर निवडणूक झाली, काल निकाल लागला, त्याच्यानंतर काय बोलणं झालं आहे का तुमच्या अजितदादांच्या कुटुंबियांशी कोणाशी? नाही, माझं तरी वैयक्तिक नाही कोणाशी बोलणं झालेलं. मला असं वाटतं आपण प्रत्येकाला थोडासा वेळ दिला पाहिजे, कारण कधीतरी अशा गोष्टी होत राहतात. कधी ह्या दुर्दैवी आहे ते जे काय झालेलं आहे ते, परंतु मला असं वाटतं त्यांना थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. आगामी विधानसभा निवडणुका लागत आहेत, याच्यामध्ये चित्र कसं दिसेल, काय वाटतं तुम्हाला? कारण दुसरीकडे चर्चा देखील सुरू आहे की अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवार उभा राहणार, अशी देखील बारामतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा देखील आहे आणि इच्छा देखील आहे कार्यकर्त्यांची. त्याचा आता मी तरी स्वतः तसा काही विचार केलेला नाही आहे. तुला चांगलं माहिती आहे, युगेंद्र नेहमी बारामतीमध्ये असतात. त्यांचं सामाजिक काम इथे आहे, ते विद्याप्रतिष्ठानवरती आहेत, त्यांचा कारखाना इथे आहे, व्यवसाय आहे, शोरूम्स आहेत. त्याच्यामुळे ते धंदापाणी निश्चितपणे बघतच असतात आणि त्यांना सामाजिक कामाची आवड आहे. आता याच्या पुढचे जे निर्णय असतील ते सक्षम आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी. साहेब आहेत, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे युगेंद्र चांगलं काम करतीलच. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अजितदादांनी निवडणुकीच्या वक्तव्य केलं होतं 7 तारखेनंतर इथं कोणी दिसणार नाही, बारामतीकरांना मी आणि बारामतीकर मालेला आहेत, जर कुठे कोण फिरणारं दिसलं तर मी मिशा काढीन. या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता आणि तुम्ही इथून पुढे बारामतीत फिरणार आहात का? नाही, आता हे बघ, काय त्यांनी काय बोलले काय ते शेवटी वरिष्ठ आहेत आणि मी त्याच्यावरती टीका टिप्पणी किंवा काही बोलणं योग्य ठरणार नाही. ते राजकारण आहे, त्याच्यामुळे प्रचाराच्या दरम्यान असं बरंच काही बोललं जातं इकडून तिकडून आणि त्याच्यावरती मला असं वाटतं फार काय महत्त्व देण्यासारखं नाही आहे. आणि राहिला विषय कोणी दिसण्याचा, तुला माहिती आहे माझं हे इथे पक्कं घर आहे, काय पुठ्ठ्याचं घर नाही आहे की जे पॅक करून आम्ही मुंबईला निघून जाणार आहे. कर्मभूमी शेवटी मुंबई आहे. आम्ही पोटासाठी, कामासाठी, आम्ही व्यवसायासाठी मुंबईमध्ये राहतो. परंतु इथे येऊन इथल्या ज्या स्थानिक लोक आहेत, शेतकरी वर्ग आहेत, सगळ्यांशी आमचा संपर्क
कायम चालू आहे. आणि प्रचारात देखील असं नाही आहे की आता हे सोशल मीडियामुळे थोडंसं आपल्याला बघायला मिळतं, पण या अगोदर देखील आम्ही सर्वांच्या प्रचारामध्ये मी आणि बापूसाहेब आम्ही कायम भाग घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद. हे होतं शर्मिला पवार ज्यांनी सांगितलं की आमची कर्मभूमी जरी मुंबई असली तरी जन्मभूमी हीच आहे आणि याच ठिकाणी आम्ही राहतो आणि इथून पुढे देखील इथंच सक्रिय असणार असल्याचं शर्मिला पवार म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.